Hello friends, last session we have finished the first position of the cutting plane in which cutting plane was parallel to horizontal plane आणि त्या प्लेनला कटिंग प्लेन जेव्हा पॅरलल असते तेव्हा विविध सॉलिड्सला ती कशा पद्धतीने कट करते आणि अकॉर्डिंगली त्याचा टॉप व्ह्यू सेक्शनल टॉप व्ह्यू कसा चेंज होतो किंवा टॉप व्ह्यू चेंज होऊन सेक्शनल टॉप व्ह्यू कसा बनतो हा पार्ट आपण त्यामध्ये बघितला. पहिली पोझिशन आपण त्याच्यामध्ये स्टडी केली होती कटिंग प्लेन पॅरलल टू हॉरिझॉन्टल प्लेन. आता आपण दुसरी कंडिशन स्टडी करणार आहोत की ज्याच्यामध्ये कटिंग प्लेन असेल पॅरलल टू व्हर्टिकल प्लेन. कटिंग प्लेन कशी असेल पॅरलल टू व्हर्टिकल प्लेन. तुम्हाला पॅरलल टू व्हर्टिकल प्लेन म्हटलं की कटिंग प्लेन मित्र हो अशी येणार. दिस कटिंग प्लेन इज पॅरलल टू व्हर्टिकल प्लेन अशी आणि ही जाऊन खाली सॉलिडला कट होणार. आता सॉलिड आपण जो कन्सिडर करतोय तो क्यूब आहे. आताच्या एक्झाम्पल मध्ये जो सॉलिड कन्सिडर करतो तो क्यूब आहे. क्यूब आहे याचा अर्थ हा ऑब्जेक्ट. याला 6 फेस आहेत, स्क्वेअर फेसेस 6 आहेत मित्र हो, बरोबर. याच्यामध्ये ह्याची जी बाजू असते तेवढीच त्याची हाईट ऑफ ऍक्सिस असते. त्यामुळे क्यूबला हाईट ऑफ ऍक्सिस कधीही दिली जात नाहीये. जेवढी त्याची बाजू तेवढीच त्याची हाईट ऑफ ऍक्सिस असते. बघूया आपण प्रॉब्लेमचं स्टेटमेंट पहिल्यांदा बघूया आणि त्यानुसार आपण त्याची पोझिशन्स ड्रॉ करायचा प्रयत्न करू. बघा कंडिशन अशी आहे परपेंडिक्युलर टू HP अँड पॅरलल टू VP. आता प्लेन जेव्हा कटिंग प्लेन VP ला पॅरलल असते तेव्हा सांगायची गरज नाही की ती कटिंग प्लेन HP ला परपेंडिक्युलर असते, बरोबर. प्रॉब्लेम बघा अ क्यूब ऑफ साइड 35 mm, अ क्यूब ऑफ साइड 35 mm, बाजू 35 mm, रेस्ट ऑन HP on one of its face with vertical face inclined at 45 degree to VP. कसा रेस्ट होतो तर रेस्ट ऑन HP on one of its face. त्याला 6 फेस आहेत, 6 पैकी एक फेस त्याचा HP वरती रेस्ट होतोय. लक्षात घ्या मित्र. विथ वर्टिकल फेस इन्क्लाइंड एट 45 डिग्री टू VP. आता वर्टिकल फेस म्हणजे कोणता हे बघा. हे 6 फेस आहेत, 1 त्याच्या पाठीमागचं 2 3 4 5 आणि 6. तर ह्यातला फेस आपण ठेवला असा तर फेस HP वर म्हटले की हे असाल. पण ह्यानं काय होते बघा फेस HP वर होतो ही कंडिशन सॅटिस्फाय होते पण त्याचा फेस व्हर्टिकल फेस हा इन्क्लाइन टू VP होत नाही. हा व्हर्टिकल फेस आहे मित्र किंवा इकडचा व्हर्टिकल फेस आहे किंवा हा व्हर्टिकल फेस आहे किंवा हा व्हर्टिकल फेस. तर ह्यापैकी कुठलेही 4 व्हर्टिकल फेस आहे त्याला कुठलाही फेस हा इन्क्लाइन टू VP होत नाही आणि त्याचा अँगल दिला 45 डिग्री. म्हणजे मित्र ही पोझिशन त्याची नाही आहे. याला असा फिरवायला लागणार आहे मला असा. आता तुम्ही बघत असाल तर बेस त्याचा HP वर आहे ही कंडिशन सॅटिस्फाय होते. तर हा फेस किंवा हा फेस इकडचा हा फेस हा बरोबर इक्वली इन्क्लाइन टू VP होतो, 45 डिग्री होतो. त्यामुळे टॉप व्ह्यू मध्ये मित्र हो मला टॉप व्ह्यू मध्ये जो मला चौकोन मिळणार आहे याचा टॉप व्ह्यू ट्रू शेप असणार आहे चौकोन. तो चौकोन दोन प्रकारे मी इथं काढतो. एक चौकोन असा मिळणार आपल्याला करेक्ट आणि दुसरा चौकोन असा मिळणार मित्र. यापैकी बरोबर कोणता आहे हा, कारण हा जो पुढे जर इकडे वाढवला तर दिस इज 45 डिग्री टू VP. त्यामुळे दिस कंडिशन इज रॉंग अँड दिस कंडिशन इज करेक्ट. म्हणजे टॉप व्ह्यू मध्ये आपल्याला हा काय करायला लागेल अशा पद्धतीने काढावा. ओके ठीक आहे. मी याचं सोल्युशन तुम्हाला डिस्कस करून काढणार आहे मित्र हो, लक्षात घ्या. बघा आता इथे XY प्लेन काढतो. दिस इज व्हर्टिकल प्लेन, दिस इज हॉरिझॉन्टल प्लेन. आता टॉप व्ह्यू मध्ये 45 डिग्रीला काढायचा जर असेल मित्र तर काय करायचं आपण बघा इथं एक स्टार्टिंग पॉइंट घ्यायचा आणि इथून 45 डिग्रीची लाईन टाकायची. ही अशी 45 डिग्रीची लाईन टाकायची. या 45 डिग्रीच्या लाईनवर तुम्हाला बाजू किती दिली 35. कुठेही इथं असं तुम्ही 35 मिलीमीटर डिस्टन्स घ्यायचं. इथं आणि इथं हे 35 मिलीमीटर डिस्टन्स जातं आणि मग या पॉइंट मधनं सुद्धा याला 90 डिग्री तुम्ही लाईन मारली अशी तर इथं पण बरोबर किती येतो अँगल 45 डिग्री आणि मग याच्यावरती तुम्ही बरोबर 35 टाकायचं. सॉरी आता तुम्ही जर काढलं हे 35 आलं तर तुम्ही इथं पण 35 बरोबर टाकलं तर इथं तुम्हाला पॉइंट मिळतो आणि मग तुम्हाला हे दोन्ही पॉइंट्स एका लाईनवर मिळतील, बरोबर. आता हे मिळालं 35 हे मिळालं 35 म्हटल्यानंतर बरोबर तुम्ही आता काय करायचं ह्या 35 न इकडे एक चाप मारायचा असा, एवढ्या 35 न इथं चौक मारायचा आणि ह्या 35 न तुम्ही इकडे चाप मारला की इथं तुम्हाला पॉइंट मिळतो. या दोन्हींचं इंटरसेक्शन तुम्हाला इथं मिळतं आणि इथं तुम्हाला त्याचा टॉप व्ह्यू मध्ये पॉइंट मिळतो.
अशा पद्धतीने मित्र हो तुम्हाला याचा टॉप व्ह्यू मिळणार. या टॉप व्ह्यू मध्ये आपण नावं यांना दिलीत. समजा त्याला ह्याला ए दिलं, ह्याला बी दिलं, ह्याला सी दिलं, डी दिलं. ए च्या खालचा 1, बी च्या खालचा 2, सी च्या खालचा 3, 4 आणि इथं ओ आणि बी दिलं तर हा त्याचा टॉप व्ह्यू तयार झाला. त्याची बाजू 35 दिली तुम्हाला मित्र हो. बाजू साइडला लिहायला काही हरकत नाही. दिस डिस्टन्स इज मेन्शन अँड दिस इज इक्वल टू 30. हा टॉप व्ह्यू तुमचा आता क्लिअर झाला. टॉप व्ह्यू मध्ये हा दिसतोय आपल्याला, त्या पद्धतीने आपण ह्याला हायलाइट करूया. बघा ओके. आता याचा फ्रंट व्ह्यू काढायचा असेल तर ह्याच्या ऍक्सिसला वर घेऊन जायचं, ओपी ला. इथं आला ऍक्सिस. आता सांगितलं मी क्यूब मध्ये त्याची बाजू एवढीच त्याचा हाईट ऑफ ऍक्सिस असतो म्हणजे 35. तर ह्याच्यावरती 35 वरती पॉइंट मार्क करायचा आणि 35 वरती हॉरिझॉन्टल लाईन काढायची आणि हे सगळं इथं ट्रान्सफर होतंय बघा. सी इथं ट्रान्सफर झाला मित्र. सी ट्रान्सफर झाला सी डॅश, सी च्या खालचा पॉइंट 3 डॅश. इथं बी आणि डी झाले, बी आणि डी डॅश म्हणजे इथं 2 डॅश आणि 4 डॅश आला आणि हा जो पॉइंट आहे ए मित्र हा ट्रान्सफर झाला इथं. दिस इज ए डॅश आणि 1 डॅश. ऍक्सिस ओ आणि पी आत येणार ओ डॅश आणि इथं येणार पॉइंट पी डॅश. 2 आणि 4 थोडंसं खाली देतो मी. दिस इज 2 डॅश आणि 4 डॅश. इथं थोडासा अँगल 45 डिग्री देतो आणि इथं तुम्हाला पी डॅश देतो. हा त्याचा फ्रंट व्ह्यू झाला. आता ऑब्झर्वर इथं आहे लक्षात घ्या. म्हणजे तो जो सॉलिड आहे तो या पद्धतीने रेस्ट होतो. याला नाव दिलं आपण ए. ऑब्झर्वर फ्रंट व्ह्यू मध्ये काय काय दिसणार तर A21 दिसते, B22 दिसते आणि C23 दिसते. फक्त D24 दिसत नाही मित्रो. मागची ह्याच्या मागची दिसत नाही पण ती कव्हर करतो B22. बरोबर. दुसरी गोष्ट फ्रंटचा जो टॉपचा जो फेस आहे पूर्ण तो रेक्टँगल दिसतो कारण ही कडा दिसते आणि ही कडा दिसते स्ट्रेट लाईन मध्ये. बॉटम मध्ये ही कडा दिसते आणि ही कडा दिसते पण फ्रंट व्ह्यू मध्ये ती सरळ दिसते. त्यामुळं तुमच्या लक्षात येईल की इथं हे सगळंच दिसतंय आपल्याला. बरोबर. आता हे सगळंच दिसतंय म्हटल्यानंतर आपण हे सगळं डार्क काढायला पाहिजे. C23 दिसला, A21 दिसला आणि B22 दिसला. हा बेस आहे, हा बेस आहे बरं का आणि हा टॉप फेस आहे. अशा पद्धतीनं कंप्लीट झालेला मित्र. याचा जो हाईट आहे हा हाईट म्हणजे ऍक्सिस हाईट आहे. ही हाईट आपण 35च कन्सिडर करून काढतो कारण हा क्यूब. आता कटिंग प्लेन जी आहे, कटिंग प्लेन त्यासाठी पुढचं वाक्य वाचायला पाहिजे. इथपर्यंत सॉलिडचा प्रॉब्लेम होता. काय म्हणते बघा. अ प्लेन perpendicular to HP and parallel to VP cuts the cube 10 mm away from the axis, 10 mm away from the axis and further away from VP. VP पासून लांब आणि axis पासून 10 mm. Draw the top and sectional front view. Draw the top and sectional front view. म्हणजे मित्रांनो लक्षात आलं का तुमच्या बघा. ही पोझिशन कन्सिडर करून आता फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू आपण काढला. आता आपली कटिंग प्लेन आहे, ही कटिंग प्लेन व्हीपी ला पॅरलल आहे. पण व्हीपी ला पॅरलल कशी कटिंग प्लेन आहे. प्लेन परपेंडिक्युलर टू एचपी अँड पॅरलल टू व्हीपी कट्स द क्यूब 10 mm अवे फ्रॉम द ऍक्सिस. आता पॅरलल म्हणजे प्लेन अशी आली ना. पॅरलल म्हणजे व्हीपी ला प्लेन अशी आली. आता ही कट करणार ह्याला. कट करताना ऍक्सिस ला 10 mm अवे. बरोबर आहे की. मग कटिंग प्लेन अशी जी आहे ही कटिंग प्लेन दिसणार कुठं आपल्याला टॉप व्ह्यू मध्ये दिसणार. कुठं दिसणार टॉप व्ह्यू मध्ये. त्यामुळे ही जरी व्हर्टिकल प्लेन असेल तरी तिचा टॉप व्ह्यू पडणार एचपी वरती. कुठं पडणार हॉरिझॉन्टल प्लेन वरती. आणि म्हणून या प्लेनच्या टॉप व्ह्यूला या प्लेनचा टॉप व्ह्यू हॉरिझॉन्टल प्लेन वर पडतो. जरी प्लेन व्हर्टिकल असेल तरी या प्लेनचा टॉप व्ह्यू कुठं पडणार हॉरिझॉन्टल प्लेन वर पडणार. म्हणून त्या व्ह्यूला तिचा ट्रेस हॉरिझॉन्टल ट्रेस असं म्हणतात. हॉरिझॉन्टल प्लेन वरती तिचा टॉप व्ह्यू पडतो म्हणून तिचा हॉरिझॉन्टल ट्रेस होतो. म्हणजे ह्या प्लेनचं रिप्रेझेंटेशन मी फ्रंट व्ह्यू मध्ये इथं काढू शकत नाही मित्र हो. कारण माझी कटिंग प्लेन ही व्हीपी ला पॅरलल आहे. त्यामुळे व्हीपी ला पॅरलल असेल तर ह्या प्लेनचा एज व्ह्यू म्हणजे एका लाईनच्या स्वरूपात मला प्लेन कुठे दिसणार टॉप व्ह्यू मध्ये दिसणार. म्हणजे आता लक्षात आलं की टॉप व्ह्यू मध्ये मला ती प्लेन काढायची. बरोबर. आता टॉप व्ह्यू मध्ये प्लेन काढायची म्हटली तर 10 mm अवे फ्रॉम ऍक्सिस. मग टॉप व्ह्यू मध्ये ऍक्सिस माझा पॉइंटच्या फॉर्म मध्ये कसं आहे एक बिंदूच्या फॉर्म मध्ये आहे. 10 mm अवे फ्रॉम ऍक्सिस म्हटलं तर ह्या इकडे 10 mm काढू शकतो, या इकडे 10 mm मी काढू शकतो. पण त्याने तिथं स्पष्ट म्हटलंय 10 mm अवे फ्रॉम द ऍक्सिस अँड फर्दर अवे फ्रॉम वर्टिकल प्लेन.
फर्दर अवे फ्रॉम वर्टिकल प्लेन म्हणजे जर या ऍक्सिसला गृहीत धरून मी 10 mm इथं काढली तर ती या वर्टिकल प्लेनच्या जवळ झाली, लक्षात घ्या. वर्टिकल प्लेनच्या जवळ झाली. अवे म्हणजे ती मला ऍक्सिसच्या इकडे काढायला पाहिजे. म्हणून मला काय करायचं आहे, हा जो ऍक्सिस आहे त्याच्यापासून 10 मिमी अंतरावरती मी एक पॅरलल लाईन काढणार आणि ही पॅरलल लाईन म्हणजे माझी कटिंग प्लेन आहे. ध्यानात घ्या मित्रो, हे डिस्टन्स जे आहे हे डिस्टन्स इथं मी मेन्शन करतो. दिस डिस्टन्स इज इक्वल टू 10 mm आणि अवे म्हणजे इकडे काढणे, ऑब्झर्वरच्या जवळ. इकडे गेली तर ते व्हीपीच्या जवळ येईल. तर ही कटिंग प्लेन मित्रो मी इथं जाणीवपूर्वक काढतो बघा अशी, बघा. आणि इथं मी ह्याला एंड्स थिक करणार आणि इथं एरो देणार, एरो, आणि ह्याला नोटेशन देणार ए ए. बरोबर. याचा अर्थ आहे कटिंग प्लेन माझी इथं आली, कुठे आली, टॉप व्ह्यू मध्ये आली आणि म्हणून हिला त्याचा ट्रेस म्हणतात. तर दिस इज माय, इथं लिहितो बघा, एच टी, हॉरिझॉन्टल ट्रेस. याचं नाव काय ना, हॉरिझॉन्टल ट्रेस. हॉरिझॉन्टल ट्रेस का आलं, तर प्लेन व्हर्टिकल आहे पण तिचा टॉप व्ह्यू कुठं पडला, हॉरिझॉन्टल प्लेनवर, आणि तो एज व्ह्यू आहे त्याचा, एज व्ह्यू एका रेषेत दिसते म्हणून हा इथं. आता ह्याचे दोन भाग झाले, हा एक भाग झाला आणि हा एक भाग झाला. आता पोर्शन ऑब्झर्वर इथं आहे आणि कटिंग प्लेन, याचा मधला पोर्शन रिमूव्ड पोर्शन असतो, तो फेंट लाईन मध्ये काढायचा. तो काय करायचा, फेंट लाईन मध्ये. मग हा राहिलेला डार्क लाईन मध्ये काढायचा. करेक्ट, बरोबर. आता लक्षात येते का तुमच्या, बघा ही कटिंग प्लेन दाखवण्यात आली आता 10 mm अवे फ्रॉम द वर्टिकल प्लेन म्हणजे इथं आली. हे दोन्ही मधलं डिस्टन्स या ऍक्सिस मधला, ऍक्सिस बिंदूच्या स्वरूपात, आणि ही कटिंग प्लेन याच्या मधलं अंतर इथं 10 mm दिले. इथं मी 10 mm दाखवले. कटिंग पॉइंट बघा, ही कटिंग प्लेन याला इथं कट करते, पॉइंट नंबर 1. बरोबर आहे का? ओके. एक नंबर कुठे पॉइंट मिळाला, ए बी कटिंग एजला मिळाला, एक नंबर. बरोबर. 2 नंबर कुठे मिळाला पॉइंट तुम्हाला, इथं 2 नंबर इथं मिळाला. बरोबर. याला आपण नाव फार झालं तर P1 धरूया मित्र, कारण 1 2 3 4 आपण नाव दिले. P1 झाला, इथं P2 झाला. P2 कुठे कट केला, C to B, B to C ला. बरोबर. आता मला सांगा, जर ती कटिंग प्लेन याला अशी कट करणार, बरोबर आहे की, तर इथं 2 कटिंग पॉइंट मिळतात. ही कटिंग पॉइंट याला घेऊन अशी खाली जाणार आणि बेस मधनं पण बाहेर पडणार का नाही, म्हणजे बेसची ही पण एज कट होते आणि ही पण एज कट होते. म्हणजे नुसते 2 कटिंग पॉइंट वर मिळतात का, नाहीये. तर हे 2 पॉइंट खाली गेल्यानंतर सुद्धा आणखी 2 कटिंग पॉइंट त्याच्यामध्ये मिळतात. मग ते 2 कटिंग पॉइंट्स कुठे मिळतात, तर इथं P1 मिळाला, इथं P2 मिळाला, इथं P3 मिळाला. कशावर, 2 आणि 3 वर. आणि 4 पॉइंट कशावर मिळाला तुम्हाला, 1 आणि 2. हे खालच्या बाजू आहे. खालच्या बाजूचा जो चौकोन आहे ना त्याला 1 2 3 4 नाव आहे आणि वरचा जो आहे तो ABCD आहे. समजतंय का तुम्हाला? ओके. हे बघा असा विषय आहे. 1 2 3 4 ABCD असा विषय. त्यामुळे 4 कटिंग पॉइंट मिळतात. आता हे 4ही कटिंग पॉइंट खालून वर न्यायचे, यामध्ये खालून वर न्यायचे. ओके. आता बघा P1 आणि P2 वर आला की इथे येणार. P1 कुठे आहे, A to B वर. हे बघा A to B इथं आहे, A डॅश B डॅश. इथं पॉइंट मिळाला, P1 डॅश मिळाला. 2 नंबरचा पॉइंट कशावर आहे, 1 आणि 2 वर. इथं मिळणार 1 आणि 2 इथं आहे. दिस इज पॉइंट P2. बरोबर. 3 नंबरचा पॉइंट कशावर आहे, B to C वर. चला वर चढवा, 3 नंबरला चढवला. 3 नंबरचा पॉइंट P3 डॅश. आणि 4 नंबरचा कशावर आहे हो, 3 आणि 4 वर. इथं पॉइंट मिळाला P4 डॅश. बघा मित्र काय काय झालं, तर इथं आपल्याला हा एज मिळाला एक. बरोबर. P1 P2 आणि P3 P4 हा एज मिळाला. आता हे एज मिळाला याचा अर्थ ह्याला कापलं ना, कापल्यावर हा रिमूव्ड पोर्शन आहे मित्र, त्यामुळे आतली ही एज इथली गेली, जी दिसत होती तुम्हाला B to 2 ती गेली. आता ऑफकोर्स गंमत अशी आहे, D to 4 दिसत नाही. मग ही D to 4 इथं डॉटेड काढायची का, ऍक्च्युअली डॉटेड काढायला पाहिजे, पण गंमत अशी होते मित्र, हा सगळा कापल्यामुळं हा सगळा भाग सेक्शनला सबमिट होतो, त्यामुळे इथं कायच येणार नाही तुमचं. आणि म्हणून या सगळ्या पोर्शन मध्ये जो कापलेला भाग आहे त्याच्यामध्ये फक्त 45 डिग्रीच्या तुमच्या सेक्शन लाईन्स येणार. या सेक्शन लाईन्स कशा काढायच्या तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रो. बाय मिस्टेक इथं डॉटेड लाईन दाखवलेली आहे. ही डॉटेड लाईन म्हणजे ही D to S आहे इथला,
म्हणजे आपला D2 4 आहे मित्र. तर लक्षात ठेवा डॉटेड लाईन आणि कटिंग प्लेन लाईन कधीही एकत्र येत नाहीत. कटिंग प्लेन याचा अर्थ तो सरफेस असतो पूर्ण, त्यामुळे त्याच्या आत आपण इनव्हिजिबल कुठलीही लाईन दाखवू शकत नाही. त्यामुळे हा सगळ्याचा सगळा भाग सेक्शन मध्ये सबमिट होतो आणि ज्या भागाला कटरिंग होतं, जिथं सरफेस रिमूव्ह होतो तिथं सेक्शन येतो. अशा पद्धतीने मित्र हो, हा जो रेग्युलर फ्रंट व्ह्यू होता अगोदरचा तुमचा रेग्युलर फ्रंट व्ह्यू होता, तो आता कन्वर्ट झाला सेक्शनल फ्रंट व्ह्यू. कशात कंट्रोल झाला? सेक्शनल फ्रंट. आणि हा मित्र हो टॉप व्ह्यू आहेच. हा आपण पहिल्यांदा काढलाय, ध्यानात घ्या. आणि हा आपण काय केलेला आहे? दुसऱ्यांदा काढलेला आहे, बरोबर. म्हणून ही पोझिशन काढून मग ह्या कटिंग प्लेन काढायची आणि मग त्याचं रिप्रेझेंटेशन इथं हे कटिंग पॉइंट्स वर नेले. हे जे पॉइंट्स आहेत ना मित्र 1 2 3 4 हे इथून वर गेले आणि हे पहिल्यांदा सुद्धा वर गेले. हा व्ह्यू पहिला काढला आणि हा व्ह्यू काढला. अशा पद्धतीनं याचं रिप्रेझेंटेशन आपल्याला या ठिकाणी करता येईल. आणि तुमच्या लक्षात येईल मित्र हो, बघा इथे ध्यानात घ्या, जेव्हा ह्याला मी असा कट करतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल हे कापत झाल्यानंतर इथला कटिंग पॉइंट आणि इथला कटिंग पॉइंट खालीपर्यंत एक एज घेऊन जातो. हा कटिंग पॉइंट खालीपर्यंत एज घेऊन जातो, म्हणून हा कटिंग पॉइंट खालीपर्यंत एज घेऊन आलेला आहे, हा कटिंग पॉइंट खालीपर्यंत एज घेऊन आलेला आहे. तर अशा पद्धतीनं हे सोल्युशन विद्यार्थी मित्र या प्रॉब्लेमचं आपण डिस्कस केलेलं आहे. लक्षात आलं? आता कटिंग प्लेन आपली पॅरलल टू व्हीपी आहे आणि त्यामुळं तिचं रिप्रेझेंटेशन टॉप व्ह्यू होते. जेव्हा ती पॅरलल टू एचपी होती तेव्हा तिचं रिप्रेझेंटेशन फ्रंट व्ह्यूत होतं आणि कन्वर्ट होत होता टॉप व्ह्यू. टॉप व्ह्यू होत होता सेक्शनल अगोदरच्या केसेसमध्ये. आजच्या केसेसमध्ये कटिंग प्लेन झाली पॅरलल टू व्हीपी, त्यामुळे कटिंग प्लेनचं रिप्रेझेंटेशन आलं टॉप व्ह्यू आणि त्यामुळं कन्वर्ट कोणता झाला? फ्रंट व्ह्यू. त्यामुळे फ्रंट व्ह्यूचं कन्वर्जन झालं सेक्शनल फ्रंट व्ह्यू मध्ये. त्यामुळे कटिंग पॉइंट्स मिळणार तुम्हाला टॉप व्ह्यू मध्ये. लक्षात आलं? आणि त्यानुसार तुम्हाला याच्यामध्ये बदल करता येईल. लक्षात आलं? तर अशा पद्धतीनं जेव्हा कटिंग प्लेन आपली पॅरलल टू व्हीपी असते तेव्हा त्याचा सेक्शनल व्ह्यू कसा काढायचा याचं रिप्रेझेंटेशन आपण क्यूब नावाचा सॉलिड कन्सिडर करून या ठिकाणी केलेलं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, इथं एज फॉर्मेशन झालं. इथं जरी कटिंग पॉइंट तुम्हाला पॉइंटच्या फॉर्म मध्ये मिळत असेल तर तो पॉइंट खालीपर्यंत कापत जातो त्याला, त्यामुळे तिथं एज मिळते. त्यामुळे हे रिप्रेझेंटेशन आहे एजचं आणि हे रिप्रेझेंटेशन बीचं. जो कापलेला भाग आहे त्याच्यापुरत्या सेक्शन लाईन्स येतात, जो कापलेला भाग नाही आहे त्याच्यामध्ये आपण सेक्शन लाईन्स काय करत नाही, काढत नाही. तर अशा पद्धतीनं हे सोल्युशन. नेक्स्ट आता सिमिलर काइंड ऑफ प्रॉब्लेम आहे, तो सिलेंडरचा आहे मित्र, बरोबर. सिलेंडर सुद्धा अशा पद्धतीने रेस्ट केलेला आहे आणि हा सिलेंडर एका कटिंग प्लेननं जी व्हीपी ला पॅरलल आहे तो असा कट होतो. आता हा कट झाल्यानंतर त्याचं रिप्रेझेंटेशन यामध्ये दाखवलेलं आहे. या सिलेंडरचा डायमीटर तुम्हाला दिलेला आहे 45 मिलीमीटर. टॉप व्ह्यू पहिल्यांदा काढायचा, मग फ्रंट व्ह्यू रेक्टँगल काढायचा, त्याची हाईट दिली तुम्हाला 60 mm. बेस एचपी वर असल्यामुळे फ्रंट व्ह्यू XY लाईन पासून सुरू होतो, ऍक्सिस परपेंडिक्युलर टू एचपी होतो आणि मग ही कटिंग प्लेन काढायची. ही कटिंग प्लेन तुम्हाला सांगितली 15 mm फ्रॉम द ऍक्सिस. बघा, a cutting plane it is cut by a plane perpendicular to HP parallel to VP and 15 mm from the axis. मग ऍक्सिसच्या इकडे 15 mm टाकलं. ऑब्झर्वरच्या जवळ कटिंग प्लेन काढायची, इथून इकडे 15 टाकून इथं मागे काढायची नाही, समजलं का? ऑब्झर्वरच्या जवळ काढायचं आणि मग हे कटिंग पॉइंट्स मिळतात. हे कटिंग पॉइंट्स वर नेले तर तुम्हाला कापला की सिलेंडर असा दिसतो आणि यामध्ये सेक्शन लाईन्स तुम्हाला काढाव्या लागतात. तर मित्र हे एक्झाम्पल सुद्धा मगाच्या क्यूबच्या एक्झाम्पललाच पॅरलल आहे, त्यामुळं याच्यामध्ये सुद्धा रिप्रेझेंटेशन ऑफ कटिंग प्लेन टॉप व्ह्यू मध्ये होतं. त्यामुळे ह्याला HT असं म्हटलं, कारण व्हर्टिकल प्लेन आहे पण तिचा टॉप व्ह्यू हॉरिझॉन्टल प्लेनवर मिळतो, तो त्याचा ट्रेस आहे आणि त्याला आपण HT हॉरिझॉन्टल ट्रेस असं म्हणतो. आणि तो 15 mm अवे फ्रॉम ऍक्सिस असल्यामुळे आपण इथं काढला. हे कटिंग पॉइंट्स मिळालेले आहेत, हे वर खाली दोन्हीकडे कटिंग पॉइंट मिळतात, त्यामुळे इथं एज दिसते आणि मग इथं हा रेक्टँग्युलर सेक्शन तुम्हाला दिसतो. त्यामुळे सेक्शनल फ्रंट व्ह्यू त्याचा आपल्याला इथं विचारात घ्यावा लागतो. तर अशा पद्धतीनं हा दुसरा प्रॉब्लेम सुद्धा मित्र क्यूब सारखाच समांतर आहे. तर तुम्ही हे दोन्ही प्रॉब्लेम ज्या ज्या डायमेन्शन आपल्याला दिलेले आहेत ते डायमेन्शन विचारात घेऊन तुमच्या वहीमध्ये स्केचबुक मध्ये तुम्ही ते सोडवायचे आहे. म्हणजे तुम्हाला कळेल की कटिंग प्लेनचं रिप्रेझेंटेशन टॉप व्ह्यू मध्ये का आलं
आणि ते आलं तर कशा पद्धतीनं सेक्शनल फ्रंट व्ह्यू आपण चेंज करून काढतो, फ्रंट व्ह्यूला सेक्शनल फ्रंट व्ह्यू मध्ये कशा पद्धतीनं चेंज करतो. ओके, निम्मा प्रॉब्लेम प्रोजेक्शन ऑफ सॉलिड सारखाच आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच.